कामगारांना दुचाकी चालवण्यास तसेच पायी चालण्यास बंदी, कामगारांमध्ये संताप। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या सारसन हद्दीत प्रवाशांना थांबण्यासाठी हॉटेल्स आणि पेट्रोल पंप आहेत। या ठिकाणी या परिसरातील शेकडो कामगार काम करत असून येण्या जाण्यासाठी पायी अथवा दुचाकीने कामाच्या ठिकाणी जावे लागते। मात्र वाहतूक पोलीस विभागाने कर्मचाऱ्यांना दुचाकी आणि पायी चालण्यास बंदी घातल्याने कामा ठिकाणी पोहोचण्यासाठी नाहक त्रास होत असून सर्व कामगारांमधून संताप व्यक्त होत आहे। 8 दिवसांपासून आम्हाला या रस्त्यावर दुचाकी किंवा चालत जाण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे। मग आम्ही कामावर कसं जायचं? महत्त्वाचं म्हणजे ही समस्या MSRTCने सोडवणे गरजेचे आहे। गेली 15 वर्ष त्यांनी आम्हाला सर्व्हिस रस्ता देणे गरजेचे असताना मात्र ते याकडे दुर्लक्ष करत आहेत। त्यामुळे येथे तीनही पाळीमध्ये येणाऱ्या कामगारांना मोठा त्रास सहन करावा लागत असून आमच्या या समस्येचे लवकरात लवकर निरसन करावे असे संदीप पाटील यांनी सांगितले। या 8 दिवसापासून जे पोलीस अधिकारी आहेत ते आम्हाला खूप सतवायला लागले, म्हणजे त्यांची कायदेशीर कारवाई चालू केली आहे की याच्यावर बाईक अलाउड नाही आहे, तुम्ही चालतही येऊ शकत नाही आहे। तर हा प्रॉब्लेम आहे, हा मेन MSRTCचा प्रॉब्लेम आहे। MSRTCने आम्हाला सर्वांना आज 2001 पासून जेव्हा हवे चालू झाला आहे तेव्हापासून आज आम्ही इथे काम करत आहोत। आज 15 वर्ष व्हायला आली, 16 वर्षे। परंतु जो सर्व्हिस रस्ता पाहिजे लोकांना इथे कामगारांना जो यायला, तो का त्याची अजून परत दखल घेतलेली नाही आणि आता तो स्वतः ह्याच्यावर कारवाई करत आहेत। याचं खूप दुःख वाटतं। आज आम्हाला एकच सांगायचं आहे की ताई लवकरात लवकर आम्हाला इथं सर्व्हिस रस्ता द्यावा। एक्सप्रेसवेवरील वाहतूक अधिकाऱ्यांशी आमची प्राथमिक बोलणी झाली आहे, मात्र यातून सुवर्ण मध्य न निघाल्याने ऑटो केअर सेंट्रल पेट्रोल पंपाच्या कामगारांना वाहने चालवण्यास सूट द्यावी असे पत्र वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली MSRTCला देणार असल्याचे विकास मेहता यांनी सांगितले। प्रश्न म्हणजे येण्या जाण्याचा जो प्रश्न मागच्या 2 दिवसापासून पोलिसांनी जी कारवाई करण्याची सुरुवात केलेली आहे त्या संदर्भात आम्ही पोलीस इन्स्पेक्टर जे पवार म्हणून आहेत DYSP त्यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि आम्ही आजच MSRTCला पत्र देतो आहे की बाबा एक्सप्रेसवेच्या आजूबाजूच्या ह्या ज्या काही संस्था एस्टॅब्लिशमेंट आहेत तिथे काम करणाऱ्या कामगारांनी कशा पद्धतीने कामावरती यावं, कारण त्यांना येण्यासाठी कोणताच मार्ग जर अवेलेबल नसेल तर ती कोंडी होईल आणि मग त्यांना कामावर येणं अवघड होईल। त्या दृष्टिकोनातून मी आज पत्र त्यांना लिहितोय आणि त्यांना विनंती करतो की तुम्ही पर्यायी व्यवस्था करून द्या। या संदर्भात पोलीस विभागाचे PRO विजय पाटील यांच्याशी संपर्क साधला असता एक्सप्रेस हायवेवर दुचाकी आणि पायी चालण्यास पूर्वीपासून बंदी आहे असे असताना हॉटेल आणि पेट्रोल पंप धारकांना या संदर्भात MSRTC कडून पर्यायी मार्ग काढायला पाहिजे होता, परंतु त्याचा परिणाम असा झाला की आतापर्यंत बरेच जण या रस्त्यावरून मोटारसायकलने प्रवास करत असून त्यामुळे अपघातात 4 जणांना आपला जीव गमवावा लागत आहे आणि अनेक जण उलट्या दिशेने प्रवास करत असल्याने मोठ्या वाहनांच्या अतिवेगाचा विचार करून यापुढे दुचाकींना बंदी घालण्याचा आम्ही निर्णय घेतला असे विजय पाटील यांनी सांगितले। दुचाकी मला तर बंदी आहे, ॲज पर MSRTCचं हे आहे नोटिफिकेशन आहे त्यानुसार ते मोटरसायकलला बंदी आहे। परंतु फुटबॉलवाल्यांना जर समजा किंवा टोल नाके जे आहेत तर त्या फॅसिलिटीज ज्या केलेल्या आहेत तर त्यांना एक पर्यायी व्यवस्था तयार करणं आवश्यक होतं MSRTCने। परंतु त्याचा परिणाम असा होतोय की बरेचसे लोक मोठ्या प्रमाणावर आता मोटरसायकलने प्रवास करतायत। फक्त जे गरजू आहेत तेच इतरही अनेक लोक करतायत। ऍक्सिडेंटही झालेत, मागच्या वर्षी 4 लोकांचा मृत्यू झालाय मोटरसायकलच्या याच्यामध्ये आणि ते त्यांना अलाउड नाही आहे कारण इतर वाहनं अतिशय वेगाने आहेत आणि हे उलट्या दिशेने पण जाण्याचं प्रमाण वाढलं होतं। त्यामुळे आम्ही निर्णय घेतला की ते बंद करावं जेणेकरून आणि जर समजा ज्या फॅसिलिटीज आहेत त्यांच्यासाठी MSRTCने पर्यायी मार्ग द्यावा। दिनेश पाटील, संवाद मराठी, खालापूर। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, CCTVची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 021 92 26 69 12 72 76 47 38 54।